रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन बाहुबलीमधलं धीवरा गाणं तुमच्या बॅकग्राऊंडला चालू. तुम्ही जिथे उभे आहात तिथे प्रॉपर दरीचा माहोल आहे आणि चारही बाजूंनी डोंगरकडे तुम्हाला दिसत आहेत. त्या कडांवरून कोसळतोय जोरदार असा पाण्याचा प्रवाह. ते पाणी आपटल्यावर उडून तुमच्यावर सुद्धा येतंय आणि तुम्ही बरेच लांब उभे असले तरीही पूर्ण भिजून जात आहे. तुम्ही जंगलामध्ये आहात, त्याच्यामुळे झाडांवरच्या पावसापासून लपलेल्या पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतोय आणि त्यातले काही पक्षी पावसामध्ये एक मस्त चक्कर मारून यायला जोरात असा आवाज काढून बाहेर पडतायत. आज आपण जाणार आहोत धबाबा या वॉटरफॉलला. धबाबा नावाप्रमाणेच धबाधबा असा हा कोसळतो आणि त्याला म्हणूनच कदाचित मराठीमध्ये धबधबा असा शब्द मिळालाय. रामदास स्वामींच्या एका ओळीमध्ये धबाबा असा शब्द येतो आणि हा शब्द सह्याद्रीमधल्या मी आता जे वर्णन केलं त्या वातावरणाला पूर्ण सूट होऊन जातो. सह्याद्रीमध्ये जेव्हा पाऊस पडायला लागतो ना, सह्याद्रीचा तो स्नान सोहळा असतो. प्रचंड उन्हाळा सहन केल्यानंतर त्या खडकांना सुद्धा एकदम गार असं वारं आणि पाणी अनुभवायला मिळत असतं. तिथल्या सदाहरित जंगलातल्या झाडांना सुद्धा उन्हाळ्यातली उष्णता सहन केल्यावर पालवी फुटल्यानंतर सगळ्यात जास्त काय हवं असेल तर तो म्हणजे पाऊस. आणि काय पाऊस पडतो सह्याद्रीत. आपण इमॅजिन पण नाही करू शकत एवढ्या मोठ्या स्तरावरचा पाऊस या सह्याद्रीमध्ये पडतो दरवर्षी. आपल्या शहरामध्ये 10-15 मिनिटांची एक पावसाची सर आली की आपल्याला वाटतं की यार काय मस्त पाऊस झाला. इमॅजिन करा असंच 24 तास तिथे असतं. जून महिन्याच्या शेवटच्या काळानंतर जो काही पाऊस सुरू होतो तो थेट सप्टेंबरमध्ये जाऊन थांबतो. हाच पाऊस अनुभवायला आणि इथली मजा घ्यायला आम्ही नगरवरनं निघालो आणि पोहोचलो हरिश्चंद्रगडाचा पायथा म्हणजेच पाचनई गाव. पाचनई गावात गेल्यानंतर सर्वात आधी लोकांची प्रायोरिटी असते ती म्हणजेच हरिश्चंद्रगडावर जाणं. अनेक वेळा गडावर जाऊन आलोय, त्याच्यामुळे म्हटलं जरा यावेळी काहीतरी वेगळं एक्सप्लोर करावं. म्हणून गडावर न जाता पाचनईवरूनच एका दरीमध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. पाचनई गाव इतकं सुंदर आहे, ते डोंगरावरच वसलंय. तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ढगामध्ये असल्याचा फील येतो. खरंच लिटरली दाट धुकं असतं, ढग तुमच्या आसपास जात आहेत. त्या ढगांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी सुद्धा असतं, ते सतत तुमच्यावर कोसळत सुद्धा असतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दरीमध्ये उतरायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही पावसाळी ट्रेक करताना तेव्हा अनेक गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जंगलात न जाता तेव्हा कुठल्याही झाडाला स्पर्श न करणं. कारण कुठल्या झाडावर कुठल्या पद्धतीची वनस्पती असेल किंवा कुठल्या प्रकारचा किडा असेल, कीटक असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे झाडांपासून लांब राहणं फार महत्त्वाचं आहे. पायामध्ये शूज असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जरीही ते पूर्ण चिंब भिजणार आहे त्याची कल्पना तुम्हाला असेल तरीही ते शूज असणं फार महत्त्वाचं आहे. अनेक जण पावसाळी ट्रेकमध्ये रेनकोटचा वापर करतात. आता ज्यांना तो वापर करायचा नक्कीच करावा, पण रेनकोट काही वेळानंतर पूर्ण भिजून जातो आणि आतले कपडे एकदा भिजले की ते रेनकोटमुळे वाळत सुद्धा नाही. त्याच्यामुळे मी रेनकोट कधी वापरत नाही. तर अशा अवतारामध्ये ट्रेकला सुरुवात झाली. दरीमध्ये आता बरंच पुढे आलो होतो आणि जंगलामधल्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे झाडांपासून लांब राहत या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. सतत पाऊस पडतोय, त्याच्यामुळे जेव्हा वारं येतं तेव्हा प्रचंड थंडी सुद्धा वाजते. जंगलामधनं नदी वाहत असते, ती नदी तुम्हाला क्रॉस करायची असते. काही ठिकाणी तुम्ही चालत जाऊ शकता, इतकं पाणी असतं. सहजरित्या तुम्ही नदी क्रॉस करू शकता. काही ठिकाणी तुमच्या गळ्या इतक्या पाण्यामधनं तुम्हाला चालत जावं लागतं. तिथे तुमच्या सगळ्या ग्रुपची ह्युमन चेन करणं हा बेस्ट ऑप्शन असतो. अशी चेन करत करत नद्या ओलांडत आम्ही पुढे चाललो होतो. काही ठिकाणी अगदी 1 फूटभर एवढ्या उंचीचा ओंडका फक्त नदीच्या दोन्ही टोकांवर ठेवलेला असतो. त्याला तुम्हाला तुमचे शूज गळ्यामध्ये लटकून फक्त सॉक्सच्या जोरावर पार करायचं असतं. हो, आजच्या काळात सुद्धा अशा अनेक ब्रिजेसना आपण सामोरे जातो सह्याद्रीमध्ये. तुमच्या स्पीडनुसार 1.5 तास, 2 तास, 2.5 तास किंवा काही वेळेस 3 तास सुद्धा असा ट्रेक करत करत तुम्ही जाता धबाब्याजवळ. मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच बाहुबलीमध्ये जसा तो धबधबा दाखवलाय तसंच काहीसं वर्णन याचं असतं. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये कितीही ओरडून बोलण्याचा प्रयत्न केलात तरी त्या पाण्याच्या आवाजापुढे तुमचा आवाज काहीच असत नाही. पण तिथे शांत राहिलं की तुम्हाला कळतं
की निसर्ग किती मोठा आहे आणि आपण एक किती छोटीशी गोष्ट आहोत. आणि आपण जेव्हा स्वतःला छोटं करून टाकतो तेव्हा आपले सगळे प्रॉब्लेमसुद्धा छोटे होऊन जातात. त्याच्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा निसर्गाच्या चमत्कारांजवळ जाणं, त्यांचा अनुभव घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे. या पावसाळ्यामध्ये धबधब्याला नक्की भेट द्या. धबधबा पाहून झाल्यावर पुन्हा एकदा ट्रेक करत करत आपण वर येतो. पाचनी गावामध्ये आल्यानंतर तुम्ही थकलेले असता, पूर्ण चिंब भिजलेले असता, पण तशा अवस्थेमध्ये कडक असा चहा पिण्याची जी मजा आहे ना, आहा, एक नंबर अशी ती मजा आहे. किंवा तुम्ही काही गरम पोहे त्यावेळी खाता, तुम्ही नूडल्स खाता गरम. या सगळ्या गोष्टी ना आयुष्याचं सगळं आनंद घेऊन बसल्या. इथे जा आणि हा आनंद अनुभवा. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.